सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेषतः बालरंगभूमी करता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैदेही चावरे सोईतकर यांना आपण सन्मानित करणार आहोत। त्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी आपण एबी पाहूया। वैदेही चावरे रंगभूमी क्षेत्रातलं एक उल्लेखनीय नाव। नाट्य क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या वैदेही चावरे यांचं बालरंगभूमीसाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे। वैदेही चावरे यांचा जन्म 24 जून 1987 ला नागपूरमध्ये झाला। मास कम्युनिकेशन मध्ये बीए केलेल्या वैदेही यांनी मास्टर ऑफ फाईन आर्ट ड्रामाचं गोल्ड मेडलही मिळवलंय। 10 वर्षांचं वय असताना आईचं आणि वयाच्या 24व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं। पण वैदेही या रंगभूमीसाठी अविरत झटत राहिल्या। त्या सध्या बालरंगभूमी परिषदेच्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत। गोरगरिबांच्या मुलांना बालरंगभूमीवर संधी मिळावी म्हणून वैदेही मोफत नाट्य कार्यशाळा घेत असतात आणि यासाठी अनेक नाट्य स्पर्धांचं आयोजनही त्यांनी केलेलं आहे। येत्या काळात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लहान मुलांना बालरंगभूमीवर आणण्याचा त्यांचा मानस आहे। लहान मुलांना आणि महत्वाचं म्हणजे प्रवाहाबाहेरील मुलांना रंगभूमीवर आणण्यासाठी झटणाऱ्या वैदेही चावरे यांना लोकशाही मराठी पुरस्कार देऊन गौरव करतायत। आणि यानंतरचा शेवटचा पुरस्कार आजच्या या कार्यक्रमातला तो म्हणजे ज्येष्ठ सुलेखनकार श्री अच्युत पालव सर यांचा सन्मान आपण करणार आहोत। नुकताच केंद्र सरकारतर्फे त्यांचा पद्म पुरस्कारानं गौरव देखील करण्यात आलेला आहे आणि लोकशाही मराठी याच निमित्तानं त्यांचा हा सन्मान करतेय। त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही एबी आपण सुरुवातीला पाहूया। पद्मश्री अच्युत पालव शब्दशिल्प कलेला आपलं संपूर्ण आयुष्य वाहणारा आणि मोडी लिपीला पुनर्जीवित करण्यासाठी अविरत झटणारा अवलिया। सुलेखन कलेत जागतिक पटलावर भारताला वेगळी ओळख प्राप्त करून देण्यात अच्युत पालव यांचा सिंहाचा वाटा आहे। केवळ सुलेखन कलाच नव्हे तर लोप पावत चाललेल्या मोडी लिपीला कलेच्या माध्यमातून पुन्हा संजीवनी देण्याची अत्यंत महत्वाची कामगिरी अच्युत पालव गेली कित्येक वर्ष पार पाडतायत। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलाय। आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कॅलिग्राफी विषयाला वाहिलेली अनेक पुस्तकं देखील लिहिलेली आहेत। त्याचबरोबर अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीची स्थापना करत या माध्यमातून देश परदेशातल्या विद्यार्थ्यांना ते शिक्षणही देत आहेत। भारत सरकारच्या मानाच्या पद्मश्री पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला आहे। म्हणूनच देश विदेशातील कला दालनांमध्ये ज्यांच्या कलाकृती मानाची पगडी घालून बसल्या आहेत त्या अच्युत पालव यांचा लोकशाही रत्न पुरस्कार देऊन सन्मान करत आहोत। तर हा लोकशाही रत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी ज्येष्ठ सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव सर यांना व्यासपीठावर मी आमंत्रित करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।